नमस्कार. आजचा विषय त्या छोट्या दुकानाची पोस्ट व्हायरल झाली, पण त्यांनी 1 रुपयाही जाहिरातीवर खर्च केला नव्हता. सकाळचे 8 वाजले आहेत. एका छोट्या दुकानाबाहेर रांग लागली आहे. शेजारचं मोठं शोरूम रिकामी आहे आणि एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही किती लाखाची जाहिरात केली? दुकानदार हसतो, 1ही रुपया नाही. मग गर्दी कुठून आली? आपण बिझनेसमध्ये एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं मोठं बजेट म्हणजे मोठं मार्केटिंग, म्हणून आपण ऍड्स चालवतो, बूस्ट करतो, बॅनर लावतो. पण जगाचं लक्ष दुसरीकडे असतं आणि मग आपली जाहिरात कोणीच पाहत नाही. समस्या पैशाची नसते, समस्या टायमिंगची असते. त्या दिवशी वर्ल्ड कप फायनल होती. सगळे लोक फुटबॉल बद्दल बोलत होते. त्या छोट्या दुकानाने प्रोडक्ट बद्दल एक शब्दही लिहिला नाही. त्यांनी फक्त एक पोस्ट टाकली, आज मॅच सुरू होण्यापूर्वी स्नॅक्स संपले तर आम्ही एक्स्ट्रा टाइम देणार नाही. बस एवढंच. लोक हसू लागले, शेअर करू लागले, कमेंट सुरू झाल्या. 1 तासात संपूर्ण शहरात ती पोस्ट फिरली, कारण त्यांनी लोकांचं लक्ष खेचलं नाही, ते लोकांच्या कन्व्हर्सेशन मध्ये सामील झाले. त्या दुकानाचा मालक नंतर त्याच्या मुलाला म्हणाला, बाळा, मार्केटिंग म्हणजे मोठ्याने ओरडणं नाही. मुलगा विचारतो, मग मार्केटिंग म्हणजे काय? वडील शांतपणे म्हणाले, समजा गावात गणपतीची मिरवणूक चालली आहे आणि तू त्याच वेळी लोकांना इन्शुरन्स विकायला लागलास. कोणी ऐकेल? नाही. पण जर तू मिरवणुकीसाठी पिण्याचं पाणी मोफत दिलंस तर? मुलगा हसला, सगळे लक्षात ठेवतील. वडील म्हणाले, बस तेच मार्केटिंग आहे. लोक जिथे आहेत तिथे जा, पण त्यांचा वेळ चोरू नकोस. त्यांच्या क्षणात व्हॅल्यू ऍड कर. मोठे ब्रँड्स नेहमी मोठ्या बजेटमुळे लक्ष जिंकत नाहीत. ते जिंकतात कारण त्यांना माहीत असतं लोक आज काय अनुभवत आहेत. जे ब्रँड्स लोकांच्या भावना समजतात त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत, कारण लोकच त्यांचा संदेश पुढे पोहोचवतात. मार्केटिंगचा खरा शॉर्टकट पैसा नाही, योग्य क्षण ओळखण्याची क्षमता आहे. आजपासून 3 सवयी लावा. दररोज 10 मिनिटे ट्रेंड्स पहा. प्रॉडक्ट नाही, पीपल्स अटेन्शन कुठे आहे ते पहा. प्रत्येक मोठ्या इव्हेंटला स्वतःला विचारा, माझा ब्रँड यात मीनिंगफुल व्हॅल्यू कसा ऍड करू शकतो? पोस्ट करण्यापूर्वी एक प्रश्न विचारा, ही पोस्ट लोक शेअर करतील की स्क्रोल करतील? जर उत्तर शेअर असेल तर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट नाही, ब्रँड मेमरी तयार करत आहात. मोठं बजेट तुम्हाला रीच देऊ शकतो, पण योग्य टायमिंग तुम्हाला रिलेव्हन्स देतो आणि रिलेव्हन्स लोक स्वतःहून शेअर करतात. म्हणून पुढच्या वेळी मार्केटिंग प्लान बनवताना हा प्रश्न नक्की विचारा, मी किती खर्च करणार नाही, मी योग्य क्षणी दिसणार का? कारण बिझनेसमध्ये कधी कधी योग्य क्षण करोडो रुपयाच्या बजेटपेक्षा जास्त कमावून देतो. धन्यवाद.